म्हणजे समर्थ रामदासांच्या शिष्या, पटू शिष्या म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. वयाने खूप लहान होत्या, खूप अगदी 16-17 वर्षाच्या असताना त्यांना खूप मोठं संकट सामोरे गेलं. कोल्हापूरच्या त्या होत्या, नुकत लग्न झालं होतं आणि ही गोष्ट चालली आहे 400 वर्ष पूर्वीची मंडळी बरं का. नुकत लग्न करून नवीन प्रपंच थाटताना, सासरी वावरताना मंडळी नातेवाईक नातलगांशी सोयरी करून जुळवत घेताना एक मोठं संकट त्यांच्या सामोरे आलं. ते म्हणजे त्यांना वैधव्य प्राप्त झालं. वैधव्य प्राप्त होऊन स्वतःला संपवून घेण्याचा प्रयत्न त्यांच्या मनात कधीच नाही आला. त्यांना रामावरती, श्रीरामावरती, प्रभू रामांवरती खूप भक्ती होती, निष्ठा होती आणि तीच धन्यता त्यांनी प्राप्त करताना, त्यांचा संसार तो प्रपंच करताना त्या मार्गावरती होत्या. आणि योगायोगाने असं झालं, त्यांना समर्थांची भेट घडली. समर्थांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या आशीर्वादाने त्यांचं उरलेलं उर्वरित आयुष्य जे होतं ते कसं होतं, त्यात काय घडलं आणि कसं त्यांना धन्यता प्राप्त झाली हे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. श्रोतेवर्ग, फक्त मी प्रयत्न करू शकते. तुम्हालापर्यंत कितीपर्यंत ते पोहोचू शकेल मला नाही कल्पना, पण जे आयुष्य जगताना, जे संसार करताना काय वाटचालीत आपले काटे येऊ शकतात आणि त्या काट्यांना जुमासून त्याच्यातूनही चांगलं काय घडू शकतं हे सांगणार हे आख्यान आहे. आख्यानाला सुरुवात करते. पुण्यक्षेत्र मठ चाफळ मंदिरी, पुण्यक्षेत्र मठ चाफळ मंदिरी, नांदतसे प्रभू राम. पुण्यक्षेत्र मठ चाफळ मंदिरी, नांदतसे प्रभू राम. पुण्यक्षेत्र मठ चाफळ मंदिरी, नांदतसे प्रभू राम. अक्का वीणा गुरु भगिनिया, अक्का वीणा गुरु भगिनिया, सेवितात निष्ठाम, सेवितात निष्ठाम, निष्ठाम. पुण्यक्षेत्र मठ चाफळ मंदिरी, नांदतसे प्रभू राम. अक्का वीणा गुरु भगिनिया, सेवितात निष्काम. पुण्यक्षेत्र चाफळचं मठ आपल्याला सर्वांना माहिती आहे. समर्थ रामदासांनी 1100 मठांची स्थापना केली. त्या 1100 मठांमधून चाफळचं हे मांड नदी, सातारा जिल्ह्यातील मांड नदीच्या तीरावर बसलेलं हे चाफळचं मठ. बरं, या चाफळ मंदिरात त्या मठाचं काय वैशिष्ट्य हो. पहिलं ते मठ समर्थांद्वारा स्थापित केलेलं चाफळ मठ हे पहिलं मठ, म्हणून त्याचं वैशिष्ट्य जास्त आहे. या मठामध्ये अक्का स्वामी आणि वीणा स्वामी या दोघी गुरु भगिनीवर. अक्का स्वामी त्याही विद्वास होत्या. अक्का स्वामी या वयाने मोठ्या होत्या. वीणा स्वामी वयाने बालच वैधव्य झालं त्यांना, जसं मी सांगितलं. दोघी जणी चाफळाच्या मंदिरात, मठामध्ये श्री रामरायाच्या मूर्तीसमोर उभ्या आहेत आणि त्यांचं संभाषण सुरू आहे. चाफळचं महत्व काही साधंसुधं नव्हे बरं. महाराष्ट्रातील अयोध्या म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. असं हे श्रेष्ठ, सर्वां मठामध्ये उत्कृष्ट
असं हे समर्थांद्वारा स्थापित केलेलं चाफळचं पहिलं मठ. इथे दोघी जणी गुरु भगिनी श्रीरामाची अगदी नित्याप्रमाणे रोजच्या सारखी अगदी पूजा करतात आणि रामरायांचं स्मरण करतात. काय करतात ते पाहूया. रामा पूजिते तुला, रामा पूजिते तुला, रामा पूजिते तुला. रामरायांची अगदी रोजच्या सारखी पूजा करतात, त्यांचा शृंगार करतात. आणि वीणा स्वामी म्हणतात ते अक्का स्वामींना, अक्का अगं आपला राम आज किती सुंदर दिसतोय बघ, किती शोभून दिसतोय ना तो. आज आपले गुरु श्री समर्थ असते तर त्यांना किती बरं वाटलं असतं ग आपली रोजची पूजा पाहून. अक्का स्वामी ह्या वयाने मोठ्या वेणूबाईंना आवर घालून सांगतात ते, अगं वेणू तू असं का बरं म्हणते की समर्थ इथे असते. ते तर चराचराचर आहेत ना, ते जिथे कुठे असतील त्यांनाही आपली पूजा दिसलीच असेल, त्यांना पूजा ही आवडलीच असेल. असं त्यांचं दोघींचं संभाषण चालू आहे आणि ते आपलं रोजच्या प्रमाणे पूजा करताना त्यांचं लक्ष तिकडे आहे. तेवढ्यात मठाच्या सभा मंडपामध्ये द्वारावरती दिवाकर गोसावी म्हणून आले आणि सांगतात ते, मायजी माऊलींचं पत्र आलं बरं. दोघींना इतकं उत्कर्ष झालं, इतकं हर्ष वाटलं, माझ्या गुरूंचं पत्र आलं, माझ्या स्वामींचं पत्र आलं. पत्रामध्ये काय लिहिलंय ते वाचण्याकरता त्याला उघडायला आधी डोक्यावर लावला. त्या पत्राला देखील त्यांनी नमस्कार केला आणि ते पत्र उघडून आता ते पाहतात ते आणि म्हणतात ते, शिरधर घडी समर्थ असती, आज्ञाचा फळ मठासी करेली. श्रीराम नवमी उत्सवा प्रती रीती प्रमाणे करावा. उत्सव सोहळा दैनंदिनी गाजवावा साधूजनी. आम्ही समाप्तीसी येवोनी हजर होऊ चाफळ मठे. जय जय रघुवीर समर्थ. पत्रात असं लिहिलं होतं की आम्ही आद्य रामनवमी उत्सवाच्या करता तयारी करता तसबीजी करता उपस्थित राहू शकणार नाही, म्हणून तुम्ही दोघींनी उत्सवाची जय्यत करावी, तयारी करावी. का बरं उपस्थित राहू शकत नाही तर कारण त्यांनी सांगितलं, कारण तेव्हा समर्थ रामदास हे शिवथर घडीला होते आणि तिथे बसून तिथे राहून ते छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करत होते. महाराष्ट्राची अवस्था
प्रचंड खराब झाली होती, प्रचंड खराब होती, दैना झाली होती, तुळजा भवानी फोडली होती. कारण अफजल खानाची सवारी येणार होती आणि अफजल खानाच्या स्वारीच्या भीतीने सगळीकडे ठा झाला होता. पंढरीचा तो पांडुरंग, तो विठुराया अक्षरशः चंद्रभागेत लपवावा लागला होता, लपवावा लागला होता. 400 वर्षपूर्वीची ही गोष्ट मंडळी, त्या काळातली ही गोष्ट. तेव्हा समर्थ रामदास स्वामी छत्रपती महाराजांना तिथून मार्गदर्शन करत होते आणि या कारणामुळे ते रामनवमी उत्सवाप्रती चाफळ मठ येथे उपस्थित राहू शकणार नव्हते. म्हणून त्यांनी पत्रात सांगितलं, अक्का, उत्सवाची तयारी करिता तू भिक्षा संकलन करावंस आणि वेणूनी म्हणजे वेणाबाईंनी मठामध्ये राहून सगळी जय्यत करून ठेवावी. ज्या काही उत्सव साजरा करण्याकरता याद्या लागणार होत्या त्या सगळ्या याद्या देखील त्या पत्रामध्ये ठेवल्या होत्या, त्या पाठवल्या गेल्या होत्या. दोघींनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं, आपले माऊलींनी आपल्याला काहीतरी सांगितलं. एकीकडे आनंद होता आणि दुसरीकडे भीती होती. सद्गुरूंची आज्ञा, माऊलींची आज्ञा हे त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. दोघींनी म्हटलं, रामरायाकडे हात जोडले. रामरायांना म्हणतात, रामा, इतकी मोठी मठाची जबाबदारी आमच्या गुरूंनी आम्हाला दिली, ती तशी व्यवस्थित पार पाडून गेले. काही अडी राहतील, अडचणी येतील, त्रुटी राहतील, कमी राहतील, पण आमच्याकडनं चुका होऊन आमच्या गुरूंना त्यांना काही गोड लागणार कामा नाही, एवढी खात्री मात्र तू घे राहा, एवढी खात्री तू घे. पत्राप्रमाणे अक्का स्वामी भिक्षा संकलन करण्यासाठी 4-5 रामदासी मंडळींना घेऊन, सोबतची आणखीन काही जे काही मंडळी होती त्यांना घेऊन, बैल घोडे त्यांना घेऊन भिक्षा फेरी करता निघत आहेत. आणि वेणा स्वामी अक्का स्वामींना नमस्कार करून त्यांना वेशीपर्यंत सोडायला येत आहेत. दोघे एकमेकींना कळकळून मिठी मारतात आहेत. कारण भिक्षा फेरी सातारा, कराड या वाटेने जाणार होती आणि मात्र वेणूबाईंना एकटंच मठामध्ये राहून सगळी तयारी करायची होती. म्हणून वेणूबाई आल्या वेशीपर्यंत अक्का स्वामींना सोडायला. अक्का स्वामींना निरोप घेतला. पाण्याने भरले हो डोळे त्यांचे. इतकी मोठी मठाची जबाबदारी त्यांच्या एकटीच्या खांद्यावर पडली होती. स्वतःला सावरलं, धैर्य घेतलं. रामरायांपुढे आल्या. त्यांना म्हणू लागल्या, रामा, सगळं नीट होऊ दे रे बाबा, सगळं नीट होऊ दे, पार पडू दे सगळं. याद्या पाहिल्या. याद्यामध्ये सगळं लिहिलं होतं. कोणकोणते मंडळी येणार, कुठून येणार, काय काय पदार्थ नैवेद्याला, लाडू, चटणी, चकल्या, मेथकूट, मसाले, पापड, लोणची, जे काही करायचं होतं तशी त्यांनी नियोजन हा केलं आणि त्याप्रमाणे ते आपलं पदर खोसून उत्सवाची तयारी करायला घेतली. हो, त्यांनी उत्सवाची तयारी करतात आहे. 1 दिवस सरला, 2 दिवस सरले, 3 दिवस झाले. होत आहे, पाहू, करू तयारी. चालू होत. तयारी करत असताना नेमकं त्या स्वतः एका मोठ्या आपत्तीत सापडल्या. मोठ्या आपत्तीत त्या सापडल्या. ज्वर भरून आलं हो त्यांना. अंगामध्ये प्रचंड ताप भरला. अंग कणकणू लागलं. काही केल्या त्यांना उठवेच ना. तयारी करणं तर खूप दूर हो, स्वतःचं लक्ष घेणं, स्वतःचं आवरून घेणं पण त्यांना जमलं नाही हो. इतकी मोठी मठाची उत्सवाची, रामनवमीचा उत्सव हा काही साधा सुद्धा नव्हे हो. चाफळ मठातला तो रामनवमीचा उत्सव, सगळी तयारी अगदी याद्याप्रमाणे व्हावी, त्याकरता किती काही गोष्टी करायच्या होत्या.
अंग प्रचंड दुखू लागलं. शरीरात त्राणच राहिले नाही हो, शरीरात त्राणच राहिले नाही. आणि या परिस्थितीत त्या रामरायाला आळवतात आहे. श्री रामाला, प्रभू रामाला आळवतात आहे. त्यांना म्हणतात रामा, काय रे मी करू, काय मी करू, कसं करू? मठाची तयारी करायची, काही जर त्रुटी राहिल्या तर बोल मला नाही, माझ्या गुरूंना लागेल. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी येतील. कसं करू रामा, कसं करू रामा? तूच धावून ये रे रामा, तूच धावून ये माझ्या मदती करता. असं बोलताना मात्र आता त्यांना रडू कोसळलं, त्यांना रडू आवडत. आणि त्या रामरायाला आळवतात आणि म्हणतात, या देहासीश्वर भरते, या देहासीश्वर भरते, प्राण नाही काही उरते. रामा, या देहासीश्वर भरते, या देहासीश्वर भरते, प्राण नाही काही उरते. रामा, उत्सवहान जिकची आला, उत्सवहान जिकची आला, चिंता बहु लागली मजला. रामा, चिंता बहु लागली मजला. भगवाने विविध तयारी, भगवाने विविध तयारी, कशी करू एकटी नारी. रामा, कशी करू एकटी नारी. बहु अशक्त तनु जाहली, बहु अशक्त तनु जाहली, बहु अशक्त तनु जाहली. वेळ आली कसोटी भली, घेऊ तव नामा, घेऊ तव नामा. उत्तीर्ण यातुनी हो विश्रामा, उत्तीर्ण यातुनी हो विश्रामा, उत्तीर्ण यातुनी हो विश्रामा. स्वतःला मात्र सावरलं. पुन्हा जोमेने उभ्या राहिल्या. म्हणायला लागल्या, असं नाही चालणार, तयारी करणं आवश्यक आहे. स्वतःला पुन्हा सावरलं आणि तयारीला लागतात. आणि स्वतःला ठाम विश्वास दिला, नाही तो श्रीराम आहे आणि माझ्या पाठीशी तू नक्की उभा राहा. आणि रामरायांसमोर उभे जाऊन राहिला आणि पुन्हा तयारी करायला घेतली. पण इतकं त्यांचा त्रास होता, इतकं त्यांच्या शरीराला यातना होत होता की काही केलं त्यांना काही जमत नव्हतं. पुन्हा उठल्या आणि रामरायांसमोर उभे राहिल्या. पण खूप त्रास होता त्यांना, काही केल्या त्यांना उठल्या नाही. शेवटी संतापून चिडचिड करून त्यांनी स्वतःला एका खांबाशी दोरीनं बांधून घेतलं आणि त्या पुन्हा रामरायाला आळवतात. घेऊन दोरी हाती, घेऊन दोरी हाती, खांबासी बांधुनी स्वये घेऊन दोरी हाती, खांबासी बांधुनी स्वये. ज्वर भरला
त्यांनी टहा फोडला आणि आता रामरायाला मात्र वेणा स्वामींची दया आली. आणि त्या रामरायाला कसं दया आली, कसं झालं, त्यांना काय वाटलं साक्षात प्रभू रामचंद्रांना. पतित पावना जानकी जीवना अरविंद नयना राम राया. पतित पावना राम राया. पतित पावना जानकी जीवना अरविंद नयना राम. वेणा स्वामींची ती अवस्था पाहून साक्षात श्री रामरायांच्या डोळ्यात पाणी आलं हो. श्री रामरायांच्या डोळ्यात अश्रू आले. आणि हे पाहून तरी वेणा स्वामी स्वतःची दोरी उघडून, उठता येत नव्हतं तरी दोरी उघडून सोबत घेऊन हात ठेवून श्रीरामाच्या मूर्ती जवळ आली हो. आणि श्रीरामांचे डोळे पुसू स्वतः लागले. स्वतःच्या पदराने त्यांचे डोळे पुसू लागले की रामा, तू तर सर्वांचं कल्याण करतो रे, तू माझ्याकरता का बरं रडतो? इतकी का मी श्रेष्ठ आहे का? माझ्याकरता नको रडू रामा, माझ्याकरता नको रडू. असं होतं. आणि इतक्यात गडीवरचा महात्मा आत येतो आणि म्हणतो, मायजी 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 बाहेर या हो, पहा तरी कोण आले. वेणा स्वामी म्हणतात, काय आहे, कोण आहे, थांब. महात्मा सांगतो, मायजी बाहेरून एक तरणी ताठी गोरी गुमठी बाई आली बरं. म्हणते शिराड होऊन आली आहे, म्हणते मदत करेन तुम्हाला. वेणुबाई म्हणतात, बरं बरं, तिला आत घे. तिला आत घेतलं. त्या हळूहळू आल्या सभा मंडपाच्या पायरीपाशी. तिला बसवलं. ही गोरी गुमटी बाई पायरीच्या खाली बसली आहे
आणि वेणुस्वामी पायरीच्या वरती बसले आणि ती म्हणते, माईजी मी तुम्हासनी मदत करायला आले बरं. मला अक्का स्वामींनी पाठवलंय. माझा दादला गेलाय देव भेटायला, मग मी आता तुमच्या संग. वेणा स्वामींना प्रश्न पडला, कोण कुठली ही बाई, कसं काय तिला आत घ्यायचं. अगदी 16-17 वर्षाची ती बाई, कपाळी ठसठशीत कुंकू लागलंय, गळ्यात सौभाग्याचं लेणं मणी मंगळसूत्र आहे. वीणा स्वामींना ती नमस्कार करते. वीणा स्वामी पण तिला आशीर्वाद देतात, कल्याणमस्तु, सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. आणि या ज्या बाई आल्या होत्या त्या म्हणतात, माईजी मला आत घेता का, मला तुम्हासनी मदत करायची. माझा दादला गेलाय देव भेटायला. अक्का स्वामी भेटल्या होत्या मला भिक्ष संकल्प करताना. मी त्यासनी म्हटलं, घरी असतात माझे सासू सासरे, माझा देव दादला गेलाय देव भेटायला. म्हटलं काहीतरी देवाधर्माचं करावं म्हणून मी येते तुमच्या सोबत भिक्षा संकलन करायला. तेव्हा त्या म्हणाला, नाही नाही, आमच्या सोबत माप माणसं आहे, तू मठात जा, तिथे वेणूला तुझी जास्त गरज आहे, म्हणून मी आले तुम्हाला. मनात विचार केला, मी तुम्हासनी मदत करेन, काहीतरी देवाधर्माचं करेन तर देव मला प्रसन्न होते आणि जे देव आहेत ते माझ्या दादल्याला भेटेल आणि माझ्या दादल्याला देव भेटेल तर तो मला लवकर भेटेल ना, म्हणून मी आले. वेणुस्वामी म्हणतात, अगं हो हो हो, किती बोलते, जरा दमानं घे, इतकं बोलायचं नसतं. हाताने काम करावं, मुखाने राम बोलावं. बरं, काय काय येतं तुला, धुणं येतं, भांडी येते, ही आपली म्हणते. मायजी तुम्ही काही काळजीच करू नका, समद काम येतं मला, तुम्ही बोला फक्त, तेच करेन मी, काही तुम्हाला तक्रार करूच देणार. वेणुस्वामी म्हणतात, बरं 2 दिवस ठेवून पाहिजे, बरं नाही पटलं तर हकलून देखील दे, त्याची पण तयारी ठेव, ही आपले म्हणते. नाही हो, तुम्हाला तशी काही वेळच येणार नाही. बरं, पण नाव काय सांगितलं. नाव म्या रामाबाई. म्या रामाबाई आहे, इथे राहीन, मठात सगळी सेवा करेन तुमची. बरं, असं करून वीणा स्वामींनी त्या रामाबाईंना मठात घेतलं आणि सगळी तयारी ती स्वतःहून करायला लागली. आता मात्र रामाबाईंचं दिवस सर्व पालटलं. बरं, वीणा स्वामींनी उठायच्या आधी रामाबाईंनी सगळी त्यांची तयारी करून ठेवायची. त्यांची अंघोळ होईपर्यंत, स्नान होईपर्यंत रामाबाईंनी सर्व पूजेची तयारी करून ठेवायची. फुलं गंधात बुडून रामाबाई वीणा स्वामींना द्यायच्या आणि मग वीणा स्वामी रामरायांना व्हायचे. लाडू, चकल्या, मेटकूट, सगळी तयारी सगळं त्यांनी करून ठेवलं. बरं, सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आणि छान त्यांचं दोघींचं जुळायला लागलं. इतकं की आता वीणा स्वामींच्या मुखामध्ये श्री रामरायांचं नाव घेण्याऐवजी रामाबाईच यायचं. हो, रामाबाईच नाव यायचं त्यांचं. वीणा स्वामींनी रामाबाई ते ई म्हणायच्या आत रामाबाई हजर, इतकी त्यांची तत्परता होती. बघ, असं करत करत संपूर्ण मठाची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली आणि सगळी जय्यत करून ठेवली. आणि सगळं झाल्यानंतर दोघी एकमेकांच्या साथीला होत्या आणि सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रकारचे कामं करून ठेवले आणि उत्सवाची तयारी. अगदी रामनवमीचा उत्सव अगदी जवळ आला होता. रामनवमीच्या आधी येतो गुढीपाडवा, हा आपला महाराष्ट्रात किंवा अखंड हिंदू धर्मातला सर्वात मोठा आपला उत्सव असतो. त्याची देखील जय्यत रामाबाईंनी करून ठेवली होती. बरं, आणि रामनवमी उत्सवाच्या आधीच जे जे याद्या होत्या त्याप्रमाणे सर्व तयारी करून ठेवली होती आणि सगळं मठ अगदी लखलखीत करून ठेवलं होतं. कुठे काही कचरा दिसला की रामाबाई लागलीच पोहोचल्या आणि सगळं स्वच्छ लखलखीत अगदी आरशासारखं करून ठेवायचं.
इतकं की वीणा स्वामींना रामाबाई शिवाय आता एकही क्षण जाईना हो. आणि ते म्हणायला लागल्या, हे पद सर्वांनी म्हणायचं, सर्वांना आनंद येणार. रामाबाई सेवा करी मठात राही, रामाबाई सेवा करी मठात राही. म्हणा जिंकावे मधुर बोलुनी, वीणा स्वामींसही आवडावे, अंगतयांचे चेपून द्यावे. सुनीताई सेवा करी मठात राही, रामाबाई सेवा करी मठात राही. औषध पथ्यही सांभाळावे, भांडे घासूनी वस्त्र धुवावे, हाक मारिता धावत जावे, भगलवलाही सेवा करी मठात राही, रामाबाई सेवा करी. नीट नेटकी करी स्वच्छता, पाकशास्त्र ही असे निपुणता, उत्सवाची ही करी सिद्धता, उत्सवाची ही करी सिद्धता. अशा प्रकारे रामाबाईंनी सर्व मठातलं ताबं आपल्या विचारात घेऊन घेतलं आणि सर्व तयारी झाली, सर्व मनासारखं झालं. तर आता वीणा स्वामींची तब्येत पण खुलून यायला लागली हो. आणि दोघी बसल्या आहेत सभा मंडपामध्ये, गप्पा करतात आहेत. रामाबाईंचं आपलं नेहमीप्रमाणे सासू सासऱ्यांच्या, दिरा जाव्यांच्या तक्रारी करणं सुरू आहे. दोघी जणी हाताने वाती वळतात आहे. आणि वेणू स्वामी रामाबाईंना म्हणतात, रामाबाई अगं हळू जरा, किती बोलावं माणसाने, जास्त बोलू नये, हाताने काम करावं आणि मुखाने राम राम बोलत राहावं. असं त्यांचं दोघींचं संभाषण सुरू आहे. आणि सुरू असताना संभाषण दूरवरून, बेशीवरून पुन्हा एक हाक आली. ती हाक कोणाची होती आता? अक्का स्वामी आल्यावर शिराळ म्हणून भिक्षा संकलन करून आल्या. आणि दोघींचे हात थांबले, कारण टाळ झांजांचा आवाज आला. टाळ झांजांचा नाद ऐकू आला, टाळ झांजांचा नाद ऐकू आला, टाळ झांजांचा नाद ऐकू आला. वेणुबाईंना मोद बहुत झाला, वेणुबाईंना मोद
आला तेव्हा वीणास्वामी रामाबाईंना आज्ञा करतात आहे. वीणास्वामी म्हणतात ते रामाबाईंना, अगं रामाबाई जा आतून औक्षणांचं ताट घेऊन ये बरं. भिक्षा फेरी मंडळी आल्यात, माझी अक्का आली आहे. आणि बरं आज जाऊन मुतपाक घरामध्ये छान शिरा कर बरं. तुझ्या हातचा शिरा छान सर्वांना आवडतो. छान साजूक तूप घाल, वेलची पूड घाल आणि छान शिरा कर. कारण सर्व मंडळी रामदासी मंडळी ते थकून आले, त्यांना श्रम परिहार लागेल बरं. रामाबाई आपल्या आज्ञेप्रमाणे हो म्हणतात आणि आज जातात मुतपाक घरामध्ये. छान शिरा करून ठेवतात, छान वाढून ठेवतात की रामदासी मंडळी जायचंय. सगळी तयारी करून ठेवतात औक्षणांची. इथे वेणुस्वामी औक्षण करून अक्का स्वामींना आत घेत आहे. दोघी गुरु भगिनी इतक्या दिवसानंतर भेटल्या हो. दोघी खूप आनंदी होत्या, खूप उत्साह होता दोघींना. बरंच काही बोलायचं होतं, बऱ्याच दिवसाच्या गोष्टी गप्पा करायच्या होत्या. इकडे अक्का स्वामींना मनाजोक्त भिक्षा मिळाली होती, धनधान्य संपूर्ण मिळालं होतं म्हणून त्याचा आनंद होता. आणि वेणुबाईंना उत्सवाची तयारी अगदी यादीप्रमाणे, तेही उत्सवाच्या 2-3 दिवस आधी झाली म्हणून आनंद होता. दोघी एकमेकींना कडकडून मिठी पुन्हा मारतात आहेत आणि बोलतात आहे. अक्का स्वामी विचारतात ते वीणा स्वामींना, वेणू अगं कशी आहेस ग तू? माझ्या कानी आलं होतं तुला बरं नाहीये म्हणे. सगळं मठ किती लख्ख छान स्वच्छ दिसतंय ग, कसं तू काय केलं? तुला बरं नव्हतं तर तू कसं केलं? वीणा स्वामी सांगतात, अगं अक्का तूच तर पाठवलं ना त्या रामाबाईला, तिनेच तर मदत केली मला. सर्व उत्सवाची तयारी तिनेच केली, ती होती म्हणून सर्व झालं, मला काही करावंच लागलं. अक्का स्वामी 2 मिनिटं विचार करतात. मी पाठवलं रामाबाईला? कोण? मी कोणा रामाबाईला नाही पाठवलं. वेणुस्वामी म्हणतात, अगं अक्का असं काय करतेस? तुझ्या सोबतच तर तुझी भेट झाली ना तिथे, तुझ्या शिराळ्याला भिक्षा फेरी करताना रामाबाई भेटली. किती छान ग ती, सगळं तिने करून ठेवलं. तू थांब इथे, मी आत्ता तिला बोलवते, लागलीच तिला बोलवेल. आणि वेणुबाई रामाबाईला हात देतात. रामाबाई पहा बरं, सगळी मंडळी आली, रामदासी मंडळी आली आहे, अक्का आली आहे माझी, ये बाहेर ये, तिची ओळख करून देते मी तुझ्याशी. यावेळेस पहिल्यांदा असं झालं की वेणुबाईंनी हाक मारली रामाबाईला, पण रामाबाई आल्या नाही. रामाबाई काही केल्या आल्या नाही, आत गेल्या. मुतपाक घर पाहिलं, तिथे शिरा मात्र तयार होता पण रामाबाई नव्हत्या. ओसरीवर जाऊन पाहून आल्या, बाहेर पाहिलं, शेजारी पाहिलं, संपूर्ण मठ फिरून आल्या, पण रामाबाई मात्र कुठेच त्यांना सापडेना. शेवटी त्या थकून गेल्या, रडू लागल्या. हो अक्का स्वामींपाशी आल्या आणि म्हणाल्या, अगं अक्का पहा ना बरं, असं कधीच झालं नाही. मी रामाबाई म्हटलं आणि ती आली नाहीये, असं कधीच झालं नाही बरं. आत्ता ती इथे होती, माझ्यासोबत वाती वळत होती, तू आली आणि तिनं जावं, असं कसं बरं? तुझं नेमकं येणं, तिचं इथून जाणं हे मला काही पटत नाही. का बरं असं झालं? अक्का स्वामी आता वेणुबाईंना समजवतात, वेणू तू जिला शोधते ना कधीच येणार नाही बरं, कधीच येणार नाही. आता तिच्या कामाकरता आली होती, तिने ते काम केलं आणि ती निघून गेली बरं. वेणुबाई म्हणतात त्या अक्का स्वामींना, का बरं असं? म्हणजे काय म्हणतेस अक्का, तू मला काहीच कळत नाही. अक्का स्वामी सांगतात,
अगं वेणू, ती रामाबाई नावाची कोणी व्यक्ती होतीच नाही ग. तो साक्षात रामराया होता. साक्षात रामरायाला तू काय कामाला लावलंस. वेणू, तू धन्य आहेस. तू जिंकलंस त्या रामाला. तू जिंकलंस त्या रामाला. सर्व विश्वाला जो चराचराने कामाला लावतो, जो सर्वांकडून सर्व काही करतो, तू त्याला कामाला लावलंस ग वेणू. तू धन्य आहेस. तू जिंकलीस. तू खरंच या संसारी धन्य. असं करून वेणूबाईंना मात्र आता पटलं. त्यांना मनामध्ये धक्क झालं. बापरे, माझ्याकडनं प्रभू रामरायाला कामाला लावलं गेलं. पुन्हा रामरायांच्या चरणी दोघी जणी उभ्या आहेत, गुरु भगिनी, आणि नमस्कार करतात. ते रामरायाला म्हणतात, रामा, क्षमा कर मला माफ कर. मी तुला कामाला लावलं. माझी ही चूक पोटात घे. असं करून दोघी गुरु बहिणी एकमेकींना सांभाळतात आहेत. आणि आता रामनवमीचा उत्सव अगदी दुसऱ्या दिवशीवर आला. आणि समर्थ रामदास मात्र आता तिथे आले. त्यांच्या कानावर ही सगळी हकीकत आहे. आणि समर्थ रामदास वेणूबाईंचं आणि अक्कांचं दोघींचं कौतुक करतात आहेत. वेणूबाईंना सांगतात आहेत, वेणू, शाब्बास, जिंकलंस तू. खरंच शाब्बास. तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे. खरंच तू खूप छान काम केलंस. सगळे अगदी उत्सवाची जय्यत करून ठेवली. मठ किती छान लखलखीत दिसतोय. सगळं किती सुंदर आहे. किती प्रसन्न, किती मनोहर वातावरण आहे. सगळंच खूप छान. खरंच शाबाश. आणि त्यांचं ते कौतुक करतात. केले कौतुक आज अलौकिक, केले कौतुक आज अलौकिक, साकेताधिपती सही अंकित, साकेताधिपती सही अंकित, रामबाण सोयीला रावत आली रमाबाई, आली रमाबाई. केले कौतुक आज अलौकिक, केले कौतुक आज राघव पंथावरून चालली, धर्मकन्यका आम्हाला भरी, धर्मकन्यका आम्हाला भरी. रामदासी धन्य साहरी, वीणा पूर्णवीरा, वीणा पूर्णवीरा. केले कौतुक आज अलौकिक, केले कौतुक आज अलौकिक, केले कौतुक आज अलौकिक. अशा प्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी वेणा स्वामींचं कौतुक केलं. आणि त्या काळी पहिल्यांदा त्यांना वेणा स्वामींना उभे राहून कीर्तन करण्याची परवानगी दिली. तो काळ खूप भीषण होता हो. महिला वर्गांना काही मान सन्मान एवढा नव्हता. पण स्वतःच्या त्यांच्या हिमतीवर, ज्या कौतुकामुळे, ज्या कर्तृत्वामुळे वेणा स्वामींनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं, त्यामुळे समर्थ रामदास स्वामींनी वेणूबाईंना उभे राहून कीर्तन करण्याची परवानगी दिली. तो मान दिला. आणि त्यांचं कीर्तन ऐकायला ते नेहमी यायला लागले, ऐकू लागले, आवडायला लागले. पण इतकं झाल्यानंतर सुद्धा वेणा स्वामींना मात्र काही मीपणा, अहमपणा काहीच नाही. त्या अगदी नम्र राहिल्या. आणि आता मात्र त्या गुरु माऊलींना, रामदास स्वामींना म्हणाले, माऊली, आता मला माहेरी पाठवा ना.
मला माहेरी पाठवा, मला माहेरी पाठवा. केव्हा मला पाठवा? समर्थ म्हणतात, हो वेणू थांब, पाठवू तुला माहेरी. असं करत करत 1 दिवस 2 दिवस 3 दिवस करत करत वेळ सरली. आणि एक दिवशी मात्र समर्थ रामदास स्वामींनी उद्धवाला म्हटलं, उद्धव जे त्यांचे समर्थांचे शिष्य, उद्धवा आज आपल्याला आता वेणूला माहेरी पाठवायचंय. बरं किती काळ तिला असं तात्काळ ठेवायचं, आज आपण तिला माहेरी पाठवूया. सर्व मंडळी सांगितली गेली आणि वेणूबाईंचं सज्जनगडावरती कीर्तन ठेवण्यात आलं. कारण महिला कीर्तनकार वर्गामध्ये पहिल्यांदा उभे राहून कीर्तन करण्याचा मान त्यांना मिळाला होता. म्हणून समर्थांनी सज्जनगडावरती कीर्तन त्यांचं आयोजित केलं. दूर दूरची माप मंडळी आले, मोठमोठी माणसं आली, इतकं की सज्जनगड अगदी सगळ्या मंडळींनी भरून गेलं, गजबजून गेलं. माणसांचा गदारोळ झाला हो तिथे. वीणा स्वामी कीर्तनाला उभे आहेत, कीर्तन करतात आहे, श्रीराम नामांचं गजर करतात आहे. आणि त्यांच्या गजराने सर्व मंगलमय वातावरण झालं. आपणही 2 मिनिटं श्रीरामांचं नामस्मरण करूया आणि विश्रांती जी पूर्णाहुती होत चालली कीर्तनाची तिथे वळूया. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, अयोध्यापति राम राया की जय, सीतापति रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, पवनसुत हनुमान की जय. कीर्तन रंगलं. कीर्तनाच्या त्या मंगलमय ध्वनीने संपूर्ण सज्जनगड दुमदुमून गेलं हो. साक्षात राम पंचायतन प्रकट झाले. मारुती राया तिथे उपस्थित झाले. कीर्तन संपल्यानंतर महारुद्र हनुमान तिथे उपस्थित झाले आणि वेणूबाईंनी प्रवृत्ती सासर निवृत्ती माहेर हा अभंग निरोप घेतला. साक्षात राम पंचायतन तिथे उभे आहेत, महारुद्र हनुमान तिथे उपस्थित आहेत. एकमेकांना दोघांची डोळ्यामध्ये एकदम एक ध्यानी लागली आणि त्या क्षणाभरामध्ये वेणूबाईंनी आपलं मस्तक समर्थ रामदासांच्या चरणी ठेवलं, नमस्कार केला आणि त्या क्षणी मात्र वेणू स्वामींची तिथे ध्यान समाधी लागली आणि तिथे त्यांच्या आत्म्याची पंचज्योत प्राणज्योत राम पंचायतन समोर मारुतीरायाच्या साक्षीने समर्थांपुढे त्यांच्या गुरूंच्या पुढे पंचतत्वातली शक्ती त्यांचं तत्व तिथे विलीन झालं आणि त्यांनी त्यांचा देह तिथे ठेवला. समर्थांना खूप कष्ट झाला, खूप त्रास झाला त्यांना, परंतु त्यांनी सामर्थ्य दाखवलं, स्वतःला सांभाळलं, आशीर्वाद देत म्हणाले कल्याण असो. शेवटी पण म्हणाले कल्याण असो. आपण पूर्वपदामध्ये ऐकलंय, उपजे ते नाशे नाशिले पुनरपि उपसे. तुझं जरी या जन्मात तुझी पंचज्योत विलीन होत असेल तरी तुझं पुढचं सर्व कल्याण असो, असा आशीर्वाद दिला आणि भावभंगिमा झाली. आजही ज्या स्थानाला जिथे
वीणा स्वामींनी देह ठेवला आहे, ती समाधी तिथे बनलेली आहे, ती समाधी तिथे आहे, उपस्थित आहे. आणि त्या समाधीच्या जवळ चाफ्याचं फुलाचं झाड आहे. आता मी या क्षणी जाऊन आले, तिथेच मला ही माहिती कळली. काही वर्षांपूर्वी तिथे जे झाड होतं तिथे ते चाफ्याचे फुलं वीणा स्वामींच्या समाधीला यायचे, स्वतःहून यायचे आणि त्यांना अर्पण व्हायचे. आता काही कारणामुळे तिथे बांधकाम वेगळं झालंय म्हणून ते झाड नाहीये, पण पूर्ण तिथे तसं होतं. अशा प्रकारे वीणा स्वामी रामदासी संप्रदायाच्या अध्वर्यू शिष्या, त्यांनीच आपलं जीवन, आपला संसार धन्यताकडे वळवलं आणि स्वतःला रामदासी मंडळी म्हणून नावलौकिक करून घेतलं. आणि या प्रकारे त्यांचं जीवन संपूर्ण झालं. जशा वेणू स्वामींनी, वीणाबाईंनी स्वतःचा संसार धन्यता करता वळवून घेतला, ध्यान समाधी लावून घेतली, तसं तुम्ही आम्ही आपल्या संसारात, आपल्या प्रपंचात दुःखमूळ गोष्टींना विसरून जी धन्यता मिळवण्याकरता मार्ग आहे तिथे कार्यरत होण्याचा प्रयत्न करू. ही समर्थांना सांगितला जो हा उपदेश आहे ते मी तुमच्या समोर आज मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ही जी कीर्तन सेवा झाली मी त्या भगवंताच्या चरणी समर्पित करते. जे काही चांगलं झालं असेल माझ्या गुरु हरिभक्तपरायण श्री वासुदेव राधाकृष्ण बुरसे पुणे यांचं आहे. ज्या काही त्रुटी आहेत त्या माझ्या आहेत, अभ्यास कमी असतो म्हणून झालेली कीर्तन सेवा गोड मानावी आणि जे काही चुकलं असेल, काही शब्द उलट झाले असतील तर ते माफ करावे, गोड मानून घ्यावं ही एवढी विनंती करते, प्रार्थना करते. आणि म्हणूनच पूर्वपदामध्ये आमचे समर्थ रामदास म्हणतात